नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण बेंच मार्किंग जो कन्सेप्ट आहे तो डिस्कस करणार आहोत. तर बघा, आता कुठलाही वेळ वाया न घालवता लगेच आपण याला सुरुवात करणार आहोत. तर जे मित्र आय टी आय प्रिन्सिपल किंवा आय टी आय व्हाईस प्रिन्सिपलची एक्झामची तयारी करत असतील, जर आपले लेक्चर वगैरे आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच कुठलाही वेळ न वाया घालवता आपण लेक्चरला सुरुवात करू. आता पहिले आपण बेंच मार्किंग म्हणजे काय त्याची डेफिनेशन समजून घेऊ आणि नंतर दुसऱ्या काही कन्सेप्ट आहेत का ते बघू. तर बघा, तर बेंच मार्किंग इज द प्रोसेस ऑफ कम्पेअरिंग युअर ओन ऑर्गनायझेशन, इट्स परफॉर्मन्स, ऑपरेशन, प्रोसेसेस अगेन्स्ट बेस्ट इंडस्ट्री. साध्या भाषेत अर्थ असा आहे की आपल्या स्वतःच्या कंपनीचा एखाद्या स्टँडर्ड कंपनी सोबत कम्पेअर करणे. म्हणजे काय, कोणत्या गोष्टीत कम्पेअर करायचं आहे? परफॉर्मन्स असेल, ऑपरेशन असेल किंवा प्रोसेसेस असतील डिफरंट. तर त्या ज्या काही गोष्टी आहेत ते कोणासोबत कम्पेअर करायचं आहे? तर आपण काहीतरी एक बेंचमार्क किंवा एक स्टँडर्ड इंडस्ट्री समोर ठेवलेली असते. त्यास त्या बेंचमार्क सोबत किंवा त्या स्टँडर्ड इंडस्ट्री सोबत या आपल्या कंपनीच्या परफॉर्मन्स, ऑपरेशन, प्रोसेस या गोष्टी कम्पेअर करणे, तर त्याला आपण बेंच मार्किंग म्हणतो. म्हणजे काहीतरी एक स्टँडर्ड, जसं आपण बघतो ना की समाजात राहताना एखादा आदर्श व्यक्तीचा आपण स्टँडर्ड आपण हे घेतो, थोडासा रेफरन्स घेतो किंवा स्टँडर्ड त्याचं आपल्या समोर असते. तसंच इथं सेम बेंचमार्क म्हणजे काय, एखाद्या कंपनीचं स्पेसिफिक स्टँडर्ड आपण दुसऱ्या कंपनीनं कन्सिडर करायचं. मग त्या स्टँडर्ड कोणते असतील? परफॉर्मन्स, ऑपरेशन आणि प्रोसेस. नंतर डायमेन्शन इन्क्लूड काय, कशाचं? टाइम, कॉस्ट, क्वालिटी, दॅट ऑल द फॅक्टर्स टेकिंग कन्सिडर व्हाईल प्रोड्युसिंग सिंगल प्रॉडक्ट. म्हणजे एखाद्या एक्स कंपनीचं सिंगल प्रॉडक्ट आहे आणि ते वाय कंपनीच्या स्टँडर्ड सोबत जर कम्पेअर करायचं असेल, तर म्हणजे काय, टाइम म्हणजे एक प्रॉडक्ट करणारा जे वाय कंपनीचं जे जे आपण बेंचमार्क डिसाईड केला, त्यासाठी या एक्स कंपनीला किती टाइम लागतो एक सिंगल प्रॉडक्ट तयार करायला, त्याची कॉस्ट, तशीच क्वालिटी, अशा तिन्ही गोष्टी त्याच्यासोबत कम्पेअर करायच्या आहेत. आता बघा, इथं लिहिलेलं की झेरॉक्स फर्स्ट ऑर्गनायझेशन विच इनिशिएट बेंच मार्किंग. हे बेंच मार्किंग जे आहे ना, तर त्यांचं इनिशिएट झेरॉक्स या कंपनीपासून सुरू झालं. बेंच मार्किंग टर्म फर्स्ट यूज बाय कोबलर. या कोबलर नावाच्या व्यक्तीने ही बेंच मार्किंग टर्म पहिल्यांदा यूज केली. आता बघा की बेंच मार्किंग टूल्स टू अचीव कॉम्पिटिटिव्ह ऑब्जेक्टिव्ह अँड बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे हे जे बेंच मार्किंग जे स्टँडर्ड किंवा टूल म्हणून कशासाठी आहे? टू अचीव द कॉम्पिटिटिव्ह ऑब्जेक्टिव्ह, कॉम्पिटिटिव्ह स्पर्धात्मक ऑब्जेक्टिव्ह अचीव करणे, बिझनेस ऑब्जेक्टिव्ह अचीव करणे, यासाठी हे बेंच मार्किंग नावाचं स्टँडर्ड किंवा टूल हे वापरल्या जाते. नंतर बघू की टाइप्स ऑफ बेंच मार्किंग, कोणकोणते टाइप्स असतात. आता बघा की पहिलं आहे की इंटरनल बेंच मार्किंग असेल, एक्सटर्नल बेंच मार्किंग असेल, कॉम्पिटिटिव्ह बेंच मार्किंग असेल, नॉन कॉम्पिटिटिव्ह बेंच मार्किंग असेल, जेनरिक जे बेंच मार्किंग असेल, फंक्शनल बेंच मार्किंग असेल, स्ट्रॅटेजिक बेंच मार्किंग असेल आणि प्रोसेस बेंच मार्किंग. हे असे 8 टाईपचे बेंच मार्किंग आहेत. तर आपण एक एक शॉर्टकटमध्ये डिस्कस करू दे. थोडंसं क्लिअर करतो मी. आता पहिलं कोणतं आहे? इंटरनल बेंच मार्किंग. आता ह्याच्यामध्ये जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही, नावामध्येच भरपूर गोष्टी आहेत. इंटरनल बेंच मार्किंग कशाला म्हणायचं? कंपॅरिझन विदिन द सेम ऑर्गनायझेशन, डिफरंट डिपार्टमेंट और डिफरंट ब्रँचेस. म्हणजे एकाच ऑर्गनायझेशन मध्ये इंटरनल म्हणजे काय, की एक ऑर्गनायझेशन आहे, तर त्याच्याच मध्ये एका डिपार्टमेंटचं दुसऱ्या डिपार्टमेंट सोबत कंपॅरिझन करणे, तर त्याला आपण इंटरनल. इथं दुसऱ्या सोबत कंपॅरिझन, दुसऱ्या इंडस्ट्री सोबत कंपॅरिझन कुठेही झालेलं नाही. तर इंटरनल म्हणजे काय, की सेम ऑर्गनायझेशन सोबत कंपॅरिझन करा किंवा त्याच्या डिफरंट डिपार्टमेंट सोबत, त्याच ऑर्गनायझेशन मधील डिफरंट डिपार्टमेंट सोबत कमी. इथं दुसरं कुठलीही ऑर्गनायझेशन किंवा दुसरी कुठलीही कंपनी आलेली नाही आहे कंपॅरिझन करण्यासाठी, त्याच्यामुळे आपण त्याला इंटरनल बेंच मार्किंग म्हटलेलं आहे. नंतर तसं सेम आहे एक्सटर्नल बेंच मार्किंग. आता एक्सटर्नल म्हणजे काय, की ऑब्व्हियसली इथं कुठले तरी बाहेरची च्यासोबत आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल. कंपॅरिझन विथ द अदर ऑर्गनायझेशन आउटसाइड द कंपनी. म्हणजे एक आपली स्वतःची ऑर्गनायझेशन सोडून दुसऱ्या ऑर्गनायझेशन सोबत ज्याचा ज्याचा आपण बेंचमार्क समोर ठेवला त्याच्यासोबत आपलं कंपॅरिझन करणे, तर त्याला आपण म्हणतो की एक्सटर्नल बेंच मार्किंग. नंतर कॉम्पिटिटिव्ह बेंच मार्किंग कशाला म्हणायचं, जे तिसरा टाईप आहे. इट इज द प्रोसेस वेअर कंपनी कम्पेअर इट्स परफॉर्मन्स अगेन्स्ट इट्स कॉम्पिटिटर टू लर्न अँड इम्प्रूव्ह.
म्हणजे जे आपल्या स्पर्धेत आहे त्याच्यासोबत आपलं स्टँडर्ड किंवा बेंचमार्क कंपेअर करायचं आहे. म्हणजे जो आपल्या स्पर्धेत आहे किंवा आपल्या समोर जात आहे तर त्याच्यासोबत आपल्याला बेंचमार्किंग किंवा आपलं परफॉर्मन्सचं कम्पॅरिझन करायचं आहे. कशासाठी? टू लर्न अँड इम्प्रूव्ह. म्हणजे आपण काहीतरी शिकलो पाहिजे किंवा इम्प्रूव्ह झालं तरच आपला समोर बिझनेस चालेल ना. म्हणजे जो आपला कॉम्पिटिटर आहे त्याच्यासोबत आपलं परफॉर्मन्सचं कम्पॅरिझन करणे म्हणजे काय? कॉम्पिटिटिव्ह बेंचमार्किंग. नंतर नॉन कॉम्पिटिटिव्ह बेंचमार्किंग मीन्स comparing your organization with the companies that are not your direct competitor, often from different industries. म्हणजे इथं कसं असते की कंपॅरिझन करायचं आहे पण कोणासोबत की डायरेक्ट कंपॅरिझन नाही आणि ते पण कोणासोबत की आपल्याच फील्डमधल्या नाही तर डिफरंट फील्डच्या इंडस्ट्रीसोबत कंपॅरिझन करायचं आहे तर त्याला नॉन कॉम्पिटिटिव्ह बेंच मार्किंग म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, अ बँक स्टडीज द क्यू मॅनेजमेंट सिस्टीम ऑफ अन एअरलाईन टू रिड्यूस द वेटिंग टाइम फॉर द कस्टमर. म्हणजे आता बघा बँक वेगळी फील्ड आहे. आता इथं लिहिलं की ऑफन फ्रॉम द डिफरंट इंडस्ट्रीज. म्हणजे काय? बँक वेगळी इंडस्ट्रीज आहे किंवा आपण इंडस्ट्री, हा इथं इंडस्ट्री म्हणून पण तशी इंडस्ट्री नसते ते. म्हणजे हा पण इथच्या अँगलने त्याला इंडस्ट्री कन्सिडर करा आपण. बँक एक इंडस्ट्री आहे फॉर एक्झाम्पल आणि एअरलाईन एक इंडस्ट्री आहे. दोनचं फील्ड सेम आहे का? तर नाही. परंतु बँक काय करते? बँक स्टडीज द क्यू मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे रांगेचं मॅनेजमेंट की बाबा एअरलाईन सिस्टीम कशी मॅनेज करते तर ते इकडे बँक जे आहे तर ती म्हणजे याच त्या एअरलाईनच्या सोबत कंपॅरिझन करून काही आपल्याने सुधारणा करता येईल का तर त्या अँगलने ते म्हणजे त्याच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ऑफन इथं लिहिलं आपण ऑफन फ्रॉम डिफरंट इंडस्ट्री. इथं कॉम्पिटिशन नाही कारण की नॉन कॉम्पिटिशन नाही. बँकेसोबत कॉम्पिटिशन, एअरलाईन सोबत कशाला कॉम्पिटिशन असणार आहे. त्याच्यामुळे आपण त्याला नॉन कॉम्पिटिटिव्ह बेंच मार्किंग असं म्हटलेलं आहे. थोडं क्लिअर करतो. हा, पुढची स्लाइड आता. नंतर फंक्शनल बेंच मार्किंग कशाला म्हणायचं? फंक्शनल बेंच मार्किंग कंपॅरिझन ऑफ द स्पेसिफिक फंक्शन और डिपार्टमेंट लाईक HR, मार्केटिंग. एक्झाम्पल, कम्पेअर युअर कंपनी HR डिपार्टमेंट विथ द अनादर कंपनीज HR डिपार्टमेंट. म्हणजे काय झालं की फंक्शन आहे ना, HR एक फंक्शन आहे, मार्केटिंग एक फंक्शन आहे. तसंच काय करायचं की आपल्या कंपनीचं कम्पेअरिंग अवर कंपनी HR डिपार्टमेंट विथ द अदर कंपनीज HR डिपार्टमेंट. तर म्हणजे काय? स्पेसिफिक फंक्शनसाठीच कंपॅरिझन घ्या, पूर्ण प्रोसेससाठी केलेलं नाही. नंतर जनरिक बेंच मार्किंग मीन्स कम्पेअरिंग कॉमन प्रोसेस दॅट इज सिमिलर अक्रॉस द डिफरंट कंपनीज रिगार्डलेस ऑफ द टाइप्स ऑफ बिझनेस. म्हणजे आता जनरिक काय म्हणजे काही इथं स्पेसिफिक नाही किंवा फंक्शनल नाही. जनरिक म्हणजे काय? सगळ्या कंपनीसाठी किंवा सगळ्या कंपनीसाठी ज्या गोष्टी ऍप्लिकेबल आहेत त्याला आपण जनरिक म्हणतो. फॉर एक्झाम्पल, बँक इम्प्रूव्ह इट्स कस्टमर सर्व्हिस सिस्टीम. आता एजंट कस्टमर सर्व्हिस सिस्टीम इम्प्रूव्ह करणे सगळ्याच म्हणजे सगळ्याच कोणताही कंपनी असू द्या, बिझनेस असू द्या, सगळ्यांचं जनरिक टास्क आहे ना. असं कोणतीही कंपनी वाटत नाही की त्याला की बाबा कस्टमर सर्व्हिस इम्प्रूव्ह झाली नाही पाहिजे. म्हणजे इम्प्रूव्ह इट्स कस्टमर सर्व्हिस हे जनरिक टास्क आहे किंवा ते कॉमन आहे सगळ्यांसाठी. कुठेही कोणत्याही बिझनेस असू द्या, कंपनी असू द्या, ऑर्गनायझेशन असू द्या. आता काय लिहिलं आपण? बँक इम्प्रूव्ह इट्स कस्टमर सर्व्हिस सिस्टीम बाय स्टडिंग हाऊ फास्ट फूड रेस्टॉरंट सर्व कस्टमर क्विकली. म्हणजे काय करणार आहे तर ते फास्ट फूड जे रेस्टॉरंट आहे त्याच्याकडून काहीतरी बाबा कस्टमर सर्व्हिस कशी इम्प्रूव्ह होईल असं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे त्याला जनरिक बेंच मार्किंग म्हणलं. इथं कुठंही असं स्पेसिफिक कॉम्पिटिशन नाही, स्पेसिफिक नाही किंवा एखाद्या प्रोसेस बद्दल आपण कंपॅरिझन केलं, हे जनरिक आहे. कारण की कस्टमर सर्व्हिस इम्प्रूव्ह करणे हे सगळ्यांचंच, कोणताही बिझनेस असू द्या, छोटा मोठा इंडस्ट्री ऑर्गनायझेशन काही असू द्या, हे जनरिक टास्क आहे सगळ्यांसाठी. त्याच्यामुळे आपण त्याला जनरिक बेंच मार्किंग म्हणलं. आता स्ट्रॅटेजिक बेंच मार्किंग कशाला म्हणतात? कंपॅरिझन ऑफ लॉंग टर्म स्ट्रॅटेजी अँड बिझनेस मॉडेल. फॉर एक्झाम्पल, स्टडिंग हाऊ लिडिंग कंपनीज अचीव लॉंग टर्म सक्सेस. आपल्याला इथं काय करायचं की स्ट्रॅटेजिक म्हणजे काय? ती जनरली लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असते ना. म्हणजे स्टडिंग हाऊ द लिडिंग कंपनीज अचीव लॉंग टर्म सक्सेस. म्हणजे एखादी जे काही लिडिंग कंपनी असेल त्या फील्डमधली तर त्यांनी हे लॉंग टर्म कसं सक्सेस कसं अचीव केलं तर त्याचं कंपॅरिझन करायचं आणि आपल्या इकडे इम्प्लिमेंटेशन करणं, तर त्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक बेंच मार्किंग. नंतर आहे प्रोसेस बेंच मार्किंग. कम्पेअरिंग द स्पेसिफिक प्रोसेस लाईक आता प्रोडक्शन ही स्पेसिफिक प्रोसेस झाली ना, डिलिव्हरी प्रोसेस असेल या स्पेसिफिक झाल्या. कम्पेअरिंग ऑफ द स्पेसिफिक प्रोसेस लाईक प्रोडक्शन डिलिव्हरी प्रोसेस विथ अदर कंपनी टू इम्प्रूव्ह इफिशियन्सी.
आपल्या कंपनीची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी एखाद्या कंपनीची जे काही प्रोसेस बेंचमार्क कन्सिडर करायचं आणि समजा फॉर एक्झाम्पल कंपेअरिंग ऑफ द स्पेसिफिक प्रोसेस म्हणजे त्यांची प्रोडक्शन प्रोसेस जर स्ट्रॉंग असेल तर ते आपण सुद्धा कंपेअर करायची त्यांच्यासोबत आणि आपले सुद्धा ते पाहून किंवा त्याच्याशी कंपेअर करून आपले कंपनीची जी काही प्रोडक्शन इफिशियन्सी आहे ते इम्प्रूव्ह करणे त्याला आपण म्हणलेलं आहे प्रोसेस बेंचमार्किंग. नंतर महत्वाचा कन्सेप्ट प्रोसेस ऑर स्टेजेस ऑफ बेंचमार्किंग. स्टेजेस कोणकोणत्या स्टेजेस असतात किंवा प्रोसेस असतात बेंचमार्किंग मध्ये. मेट्रिक्स अशी IPC एम असं लक्षात ठेवत होतो. IPC इंडियन पेनल कोड होता ना आणि त्याचे AIM एम उद्देश असं मी त्याला लक्षात ठेवतो. म्हणजे बघा तुम्हाला वाटलं तर IPC एम असं तीन हे कीवर्ड मी असं त्याला लक्षात ठेवतो. IPC एम इंडियन पेनल कोड जो आहे IPC आणि त्याचा एम एम म्हणजे उद्देश. आता पहिला आय म्हणजे काय आयडेंटिफाय. आयडेंटिफाय व्हॉट टू बेंचमार्क म्हणजे जनरली जे असेल टाइम कॉस्ट क्वालिटी म्हणजे कोणता बेंचमार्क असायला पाहिजे तर ते पहिल्या आयडेंटिफाय मध्ये आपण इथं लक्षात घेतलेलं आहे. थोडं याला खाली घेतो. बरं. नंतर बघा पी मधला काय प्लॅनिंग. प्लॅन हाऊ टू कंडक्ट बेंच मार्किंग. सिलेक्ट बेंच मार्किंग पार्टनर. बेंच मार्किंग पार्टनर म्हणजेच काय बेस्ट ऑर्गनायझेशन. आयडेंटिफाय प्रोडक्ट सर्व्हिस प्रोसेस टू बी बेंचमार्क. आता काय केलं पहिले आयडेंटिफाय केलं मग आता प्लॅन करावं लागेल ना. प्लॅन हाऊ टू कंडक्ट बेंच मार्किंग म्हणजे ते बेंच मार्किंग अचीव करण्यासाठी किंवा ते कंडक्ट करण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल स्ट्रॅटेजी आखावी लागेल. ते ही स्टेज कोणती आहे तर ते प्लॅनिंगची. नंतर तिसरी सी म्हणजे काय हे बघा IPC मधला सी म्हणजे इकडे आला तो. हे असा सी इथं कन्सिडर करा. आय आणि पी कन्सी आपण बघितलं. आता तिसरं कोणता आहे अल्फाबेट सी. सी म्हणजे काय कलेक्ट द डेटा ऑर इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन कॅन बी डिवायडेड इंटू सब टेस्ट ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी डेटा. इन्फॉर्मेशन दोन पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. एक प्रायमरी डेटा किंवा त्याला प्रायमरी इन्फॉर्मेशन म्हणा किंवा सेकंडरी डेटा किंवा सेकंडरी इन्फॉर्मेशन म्हणा. प्रायमरी डेटा म्हणजे काय डायरेक्टली फ्रॉम द बेंचमार्क कंपनी. डायरेक्ट जिथून समजा बेंचमार्क कंपनी म्हणजे काय आपण काहीतरी डोळ्यासमोर कोणत्या तरी कंपनीचा स्टँडर्ड ठेवला असेल ना त्याला आपण बेंचमार्क म्हणलं. तिथून जर डायरेक्ट मिळत असेल तर त्याला प्रायमरी डेटा म्हणायचं. सेकंडरी डेटा म्हणजे काय गॅदर फ्रॉम द न्यूजपेपर पब्लिकेशन आणि वेबसाईट. जर त्या कंपनीकडून ज्याचा बेंचमार्क आपण ठेवला ज्याचं स्टँडर्ड आपण ठेवलं त्याच्याकडून डेटा न मिळाला नाही किंवा तो जो डेटा आहे न्यूजपेपर असेल पब्लिकेशन असेल किंवा त्या कंपनीच्या वेबसाईटवरून जर आपण घेतला असेल तर त्याला सेकंडरी डेटा म्हणायचं. चौथी सगळ्यात महत्वाची स्टेज आहे अनालिसिस. इट इज द क्रुशियल स्टेज. इट इन्व्हॉल्व द कंपेअरिंग युअर कंपनी परफॉर्मन्स विथ द बेंचमार्क. त्याच्यामध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व असतात बघा. आयडेंटिफाय द गॅप. आयडेंटिफाय द परफॉर्मन्स गॅप. फाइंड आउट द रिझन ऑफ द गॅप. म्हणजे पहिले काय करायचं की परफॉर्मन्स गॅप आयडेंटिफाय करायचा कारण की आपण कोणत्या तरी कंपनी सोबत आपलं परफॉर्मन्स कम्पेअर करत आहे ना त्यालाच कोणत्या तरी कंपनी सोबत म्हणजेच काय ज्याचा बेंचमार्क ठेवला ज्याचं स्टँडर्ड आपण समोर ठेवलं त्याचाच आपण त्याच्यासोबत आपलं परफॉर्मन्स कम्पेअर करत असतो आणि जे काही गॅप आहे तो आयडेंटिफाय इथं करायचा आहे. फाइंड द रिझन ऑफ द गॅप म्हणजे तो का गॅप क्रिएट झाला ते त्याचा रिझन फाइंड करायचा आहे. नंतर अंडरस्टँडिंग हाऊ द बेस्ट ऑर्गनायझेशन बेंच वन अचीव द बेटर रिझल्ट. आता हे गॅप आपण काय केला की आयडेंटिफाय केला त्याचे रिझन शोधले आणि आता काय करायचं आहे आपल्याला की अंडरस्टँड करायचं की बेस्ट ऑर्गनायझेशननं किंवा बेंचमार्कनं कसं त्याचा बेटर रिझल्ट अचीव केला तर ते त्याचं अंडरस्टँड आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. नंतर पाचवी स्टेज इम्प्लिमेंटेशन स्टेज. मोर प्रॅक्टिकल अँड ऍक्शन ओरिएंटेड. अप्लाय न्यू प्रोसेस. नंतर ट्रेन एम्प्लॉईज. नंतर इंट्रोड्यूस न्यू टेक्नॉलॉजी. फोकस ऑन द क्वालिटी इम्प्रूव्हमेंट अँड फुलफिल द डिफरन्स बिटवीन करंट अँड बेंचमार्क डेटा. जो काही आता इथं काय ऍक्शन ओरिएंटेड आहे म्हणजे इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. आपण पहिल्या वेळेस काय अनालिसिसमध्ये गॅप आयडेंटिफाय केला त्याचे रिझन काढले पण आता ते रिझन भरून काढावं लागतील ना मग ते काय करायचं आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यावं लागेल तिथं रिझन भरून काढायचं असेल किंवा गॅप तो आपल्याला रिकवर करायचा असेल मग काय करावं लागेल ते अप्लाय एक तर न्यू प्रोसेस करा एम्प्लॉईला ट्रेन करा किंवा नवीन टेक्नॉलॉजी काहीतरी करावं लागेल ना त्याशिवाय तो गॅप अनालिसिस म्हणजे आणि त्याच्यामुळे आपण काय केलं की इम्प्लिमेंटेशन म्हणजे तर ऍक्शन घ्यावंच लागणार आहे तरच तो गॅप जो काही आपण आयडेंटिफाय केला तो पूर्ण होणार त्याच्यामुळे त्याला आपण म्हणलेलं आहे की इम्प्लिमेंटेशन. नंतर मॉनिटरिंग. कंटिन्यूअस ट्रॅक ऑफ द परफॉर्मन्स इफ इट इज क्लोजर टू द बेंचमार्क अँड इन्श्युअर द इम्प्रूव्हमेंट आर मेंटेन.
आता मॉनिटर करायचं म्हणजे काय, आपल्याला कंटिन्यूस ट्रॅक ठेवावा लागेल. म्हणजे कशासोबत, आपला जो काही परफॉर्मन्स आहे ते आपण जे ठरवलेल्या बेंचमार्क सोबत मॅच होतो का नाही, किंवा त्याच्या क्लोजर आहे का नाही, तर याची कंटिन्युअस मॉनिटरिंग करावं लागेल. अँड इन्शुअर इम्प्रूव्हमेंट आर मेंटेन. आणि जर आपण ते अचीव्ह केला किंवा त्या बेंचमार्कपर्यंत पोहोचलो, तर ते मेंटेन करणं, हे सगळं या मॉनिटरिंग या स्टेजमध्ये एक्सपेक्टेड आहे. आता मी इथं लिहिलं की एक ट्रिक्स, खाली जे न्यूमनिक्स लिहिलं आता, IPCM इंडियन पेनल कोड जो होता ना आपला, तर IPCM एवढाच मी त्याला कोड लक्षात द्या. आय म्हणजे काय, आयडेंटिफाय, पी म्हणजे प्लॅनिंग, सी म्हणजे कलेक्ट द डेटा किंवा इन्फॉर्मेशन, ए म्हणजे अनालिसिस, आय म्हणजे इम्प्लिमेंटेशन, आणि एम म्हणजे मॉनिटरिंग. हे 6 स्टेजेस किंवा आपण त्याला काय म्हणलेलं आहे की प्रोसेस म्हटलेलं आहे. कशाच्या, बेंच मार्किंगच्या. तर आता एक तर आपल्याला कुठं एक तर बेंच मार्किंगची डेफिनेशन येईल, किंवा त्याच्या टाइप्समध्ये काहीतरी येईल, किंवा या प्रोसेस किंवा स्टेजवर एखादा कुठेतरी इथंच क्वेश्चन तयार होईल. तर याच्यामध्ये असं अवघड काही पाठ करण्यासारखे काही नाही. फक्त एक जनरल आपल्या नजरेखालून या गोष्टी गेल्या तरी, आपल्याला मिनिंग जरी समजला ना, तरी आपल्याला लगेच तो ऑप्शन आपल्याला फाइंड आउट करता येते त्याच्यामुळे. तर इथं कुठेही मेमोराईज करण्याचा फक्त हे आपण एवढाच टिक्स, किंवा जर असं आलं की सिक्वेन्सली बाबा बेंच मार्किंगच्या स्टेजेस कोणते आहेत, तर सिक्वेन्सली, तर फक्त त्याच्यामुळे म्हणून मी हे IPCM एवढा सिक्वेन्स लक्षात ठेवला. तर होप करतो की बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. समजल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.